घरात जर मेथी आणि मटर आणलं की त्याचे वेगवेगळे पदार्थ आपण करतोच. तर आमच्या घरात एकदा तरी हा पदार्थ होतो, तो म्हणजे मेथी मटरचा वरण. त्यासाठी इथे मी अर्धी वाटी इतकं तुरीची डाळ घेतलेली आहे आणि स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला आता हे तुरीची डाळ कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि सोबतच इथे मी एक मध्यम आकाराची मेथीची भाजी स्वच्छ निवडून घेतलेली होती आणि त्यानंतर त्याला स्वच्छ धुवून चिरून घेतलेली होतं. आता ते यामध्ये टाकून घेतले. साधारण मोठे 2 गच्च मोठी घेतलेले आहेत आणि सोबतच एक वाटीभर इतकं मटार इथे मी टाकून घेतलेलं आहे. 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून यामध्ये टाकलेले आहे. सोबतच 3 ते 4 हिरव्या मिरच्या, मूठभर कोथिंबीर यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे मी साधारण 3 वाटी इतकं पाणी टाकून घेतले. ज्या वाटीने आपण डाळ घेतलेली होती त्याच वाटीने. आणि 1 चमचा लोणी टाकून घेतलेले आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या इथे मी तोडून टाकलेल्या आहेत आणि सोबतच 2 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा टाकून घेतलेला आहे. झाकण लावायचं आहे. गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून आपल्याला याच्या साधारण 4 शिट्ट्या करून घ्यायचं आहे. तर इथे कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहे. कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली मेथी, मटर आणि डाळ छान शिजल्या गेलेलं आहे. सोबतच यामध्ये टोमॅटो आणि खडे मसाले टाकलेलं होतं, ते सुद्धा छान असं यामध्ये त्याचा फ्लेवर आलेला आहे. तर या ठिकाणी पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता चवीपुरतं मीठ, म्हणजे या डाळीला जेवढं मीठ लागते थोडंसं एखाद चमचा मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे. सगळं छान व्यवस्थित विस्करणे इथे मी एकजीव करून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी सगळं छान मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं डाळ आणि सगळे जिन्नस छान असं व्यवस्थित शिजल्या गेलेलं आहे. तर या ठिकाणी यामध्ये जे खडे मसाले टाकलेले आहे ते काढून टाकलं तरीही चालतो, कारण शिजते वेळेस त्याचा फ्लेवर डाळीमध्ये, भाजीमध्ये उतरलेला आहे. त्यामुळे एक्स्ट्राचं याला ठेवायची काही गरज नाही. तर आता याला बाजूला ठेवूया, फोडणीची तयारी करूया. तर त्यासाठी कढईमध्ये इथे मी साधारण 4 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं छान फुलू द्यायचं. 1 मोठा चमचा लोणी टाकून घेतलेला आहे आणि 1 मोठा चमचा आलं लसण ओबडधोबड असं खलबत्त्यात कुटून यामध्ये टाकून घेतलेलं आहे. सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता इथे आपलं तेल जे आहे छान गरम झालेलं आहे. लोणी टाकलेलं आहे, त्यामुळे आपण पावडर मसाले टाकले की ते जळतात किंवा करपतात. त्यासाठी आपल्याला काय करायचंय, गॅस बंद करायचंय आणि पावडर मसाले टाकून घ्यायचंय. पावडर मसाल्यांमध्ये 1 चमचा इथे मी बॅडगी मिरची पावडर टाकून घेतलेली आहे, 1 चमचा हळद आणि 1 चमचा धने पावडर आणि त्याचबरोबर 1 चमचाभर इतकं गरम मसाला हे सगळं टाकून घेतलेलं आहे आणि 1 पाव चमचा हिंग, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. तर मीठ आपण पहिले डाळ जे आहे घोटून घेते वेळेस टाकलेलं होतं, लक्षात ठेवायचं, बेतानीच टाकायचं. सगळे पावडर मसाले मिक्स करायचं. परत गॅस चालू केलेला आहे. फोडणी कडकडीत झालेली आहे. त्यामध्ये शिजून घेतलेलं जे वरण किंवा डाळ आहे ते टाकून घ्यायचं आणि सगळं मिक्स करायचं. आता याची कन्सिस्टन्सी तुमच्या आवडीनुसार कमी अधिक पाण्याचं प्रमाण ठरवू शकता. तर या ठिकाणी मी इथे साधारण 1 ग्लासभर इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे. थोडीशी लपतपी अशी ही वरण किंवा डाळ तयार केलेली आहे, पातळ असं केलेलं नाही. तर या पद्धतीचं एकदा नक्की करून पहा, नक्कीच आवडेल. त्याचबरोबर इथे मी आणखीन 1 मोठा चमचा लोणी टाकून घेतलेला आहे. लोणीचा फ्लेवर मस्त येतो. नसेल लोणी तर तुम्ही तूप सुद्धा टाकू शकता. तर या ठिकाणी या पद्धतीने सगळं मिक्स करून घेतल्यानंतर 1 मिनिट शिजून घ्यायचं. मस्त गरमागरम असं मेथी मटारचं वरण तयार. या पद्धतीने एकदा करून पहा, नक्कीच तुम्हाला देखील आवडेल. रोजच्या जेवणामध्ये काय बनवायचं वेगळं, काय बनवायचं वेगळं असा प्रश्न पडतो, तर त्यावेळेस हा पदार्थ तुम्ही ट्राय करू शकता. तर तुम्हा सगळ्यांना आणखीन एक नम्र विनंती, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, मलाही आवडेल. आणि त्यासोबत सबस्क्राईब जर केले नसताल तर नक्की सबस्क्राईब करा. एकदा जर सबस्क्राईब केला तर तुम्हाला अशाच छान छान रेसिपीज पाहायला मिळतील. आणि त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मलाही नवीन नवीन व्हिडिओ करायला आवडतील. तर अशाच मस्त नवनवीन रेसिपीजमध्ये, साध्या सोप्या रेसिपीजमध्ये नक्की भेट देऊया. तोपर्यंत नमस्कार, बाय.